गोंदियात कृषी पंपांना अपुरा विद्युत पुरवठा मिळत असल्याने शेतकऱ्यांचा मोर्चा। येत्या 24 तासांमध्ये शेतकऱ्यांच्या पूर्ण समस्या तात्काळ सोडवा। आमदार विनोद अग्रवालांचा विद्युत विभागाला अल्टिमेटम। यवतमाळच्या चिंचोली संगममध्ये रस्त्याला जोडणाऱ्या नाल्यावरील पुलाची उंची वाढवा। नागरिकांची मागणी। दोन्ही बाजूने नदी वाहत असल्याने पुराचा धोका निर्माण होतो, त्यामुळे पुलाची उंची वाढवण्याची मागणी। वाशिम जिल्ह्यातील 18 गावात पाणी टंचाई। 14 गावातील विहिरी तर एका गावातील बोअरवेल अधिग्रहण करण्यात आली। 3 गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील सारोळ्यामध्ये शनिधाम यात्रोत्सवाची सांगता। दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी वातानुकूलित विश्रामगृह। उद्योग मंत्री उदय सामंतांच्या हस्ते एक्झिक्युटिव्ह लाऊंजचं उद्घाटन। ट्रेनला उशीर झाल्यास सशुल्क वाट पाहण्याची व्यवस्था। कोल्हापूर जिल्ह्यातील गावगुंडांकडून हातकणंगले तालुक्यातील हॉटेलमध्ये राडा। फुकट दारू पिऊन गावगुंडांची वेटर मॅनेजरला मारहाण। हॉटेलची तोडफोड आणि मारहाणीची दृश्य सीसीटीव्हीत कैद। साताऱ्याच्या आदरकी खुर्दमधील रत्नाशिव निंबाळकर यांच्या हत्येच्या तपासाला गती। रत्नाशिव निंबाळकरांच्या पत्नीची आरोपीला फाशी देण्याची मागणी। धाराशिवमधील कळंब शहरात महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ। 5 ते 6 दिवसांपासून संबंधित महिलेचा मृतदेह घरात पडून असल्याची माहिती। पोस्टमार्टम नंतर पोलीस तपासाची पुढची दिशा ठरणार। गोंदियाच्या तिरोड्यातील अदानी पॉवर प्लांटमध्ये एका कामगाराचा मृत्यू। ट्रेनमधून कोळसा काढताना डोक्याला मार लागल्यानं कामगारावर रुग्णालयात उपचार सुरू होते। वर्ध्याच्या बोरगाव शिवारात ऑनलाईन जुगारावर छापे। 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। आरोपींकडून 1,46,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। जालन्यात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा चालवणाऱ्या 5 सट्टेबाजांना पोलिसांनी अटक केली। चंदझिरा भागात सीएसके विरुद्ध आरसीबी मॅचवर सट्टा खेळणाऱ्याला पोलिसांनी अटक केली, तेव्हा सट्टा चालवणाऱ्यांचं रॅकेट आढळून आलं। चिपळूणमधील परशुराम घाटात डोंगराला भीषण आग लागली। मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या सवत सडा धबधबा परिसरात आग। वडव्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक। दापोलीमधील आंजर्ले लोणवाडी सड्यावरील डोंगराला भीषण आग लागली। आगीमध्ये असंख्य झाडं जळून खाक। आंबा आणि काजूच्या मोसमात वारंवार लागणाऱ्या आगींमुळे कोकणातील बागायतदार हवालदिल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।